बेळगाव तालुक्यातील मौजे कोटली येथे एक अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पकडण्यात आला असल्याची माहिती महसूल विभागाकडून दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता प्राप्त झाली आहे। बेळगाव तालुक्यातील परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर कोटली सरपंच उज्ज्वला गोकुळ पाटील यांनी महिलांना सोबत घेऊन थांबवत बेळगाव तहसीलदार शीतल सोलट यांना सुपूर्द करत पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभागाकडे जमा करण्यात आले आहे। सदर कारवाई दरम्यान बेळगाव तहसीलदार शीतल सोलट, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनोने, गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार निलेश ब्राह्मणकार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत, प्रवीण परदेशी, संदीप पाटील, भूषण पाटील, राजेंद्र पाटील, कोटली पोलीस पाटील अतुल पाटील, कोतवाल भगवान कोळी यावेळी उपस्थित होते। पुढील कार्यवाहीसाठी या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू असून दंडात्मक कारवाई करण्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।